उद्या 4-5 वाजता सगळं निघता येईल बरोबर. आणले 20 किलोचं थांबायचं नाही, पाऊस येणार आहे ना म्हणतात. येणार नाही ना. हेलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग। अभी बहुत दिन के बाद मैं आया हूँ ब्लॉग में, तो अभी मैं स्टार्ट करने मराठी करूँगा। नाही ठीक है, तो सॉरी गाइस, आज का ब्लॉग मैं मराठी में बनाने वाला हूँ। तर आज मी आलो एक गावाला, मम्मीच्या गावाची आज जत्रा आहे। आज 3 एप्रिल 2026 आहे। आता मम्मीचं गाव आहे पापर्डे, त्या गावाला जाणार आहे, व्हिजिट करणार आहे खूप वर्षानंतर। खरं म्हणजे मी खूप अगोदर पण गेलो होतो जत्रेला, तेव्हा मी खूप लहान होतो, 5-6 वर्षाचा असेल तेव्हा, पण आता खूप वर्षानंतर जाणार आहे जत्रेला। तर तुम्हाला तिकडचे सगळं दाखवणार आहे, कसं काय जत्रा होते, कसं काय नाही। तर तुम्ही चला, तुम्हाला आज आमचं पण गाव दाखवतो। बाबा गाईज, मम्मी आज जत्रेची काहीतरी शॉपिंग करते, काय माहीत नाही जत्रेला काय लागतं, तर मम्मी बघते काय करायचं आता, काय शॉपिंग करायची जत्रेची। काय मम्मी काय बघतेस? उड्या मारायचा ते रिक्षा पकडायला थांब की जायला झालं की त्यांना वाटायचं पापरड्यात गेलो। कसं वाटतंय मम्मी आज जत्रेला आपण जाणार आहे? किती वर्षांनी जाणार आहे आज आपण जत्रेला? तर मला वाटतं काय मध्ये गेलो होतो आम्ही दोघं जण, कोविडमध्ये आम्ही आलो तेव्हा गेलो होतो। कोविडमध्ये आला होता तुम्ही लोक? हा, तेव्हा मी नव्हतो आलो ना, 2021ला। आता 2026 आहे, आता किती वर्षांनी? 2026ला चालली, 5 वर्षानंतर आज आम्ही चाललो जत्रेत। तर चला दाखवतो आज जत्रेचं काय कसं काय। तर हे बघा गाईज, आम्ही आता चाललो आहे आता जत्रेला, खूप एक्सायटेड आहे। तर आता आम्ही डुगडुग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आम्ही जातो जत्रेला, केलेला आहे। बघा दिसतोय का नाही, आता मागं बघायला डबल नाही केलंय ना. झाड आहे तसं झाड आहे. तर हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहे मम्मीच्या गावाला। तर हे आहे मम्मीचं गाव, आणि हे जे मागे घर दिसतं हे वालं मम्मीच्या पप्पांचं, म्हणजे आमच्या आजोबांचं घर होतं। म्हणजे आता ते आजोबा नाही आहेत, पण ते घर आहे, ते तुम्हाला दाखवलं। तर आम्हाला अजून आठवतं की आम्ही हे जे पिंपळाचं झाड आहे याच्या खालती आम्ही खेळायचो लहानपणी, इथे आल्यावरती अजून त्या आठवणी म्हणजे मस्त येत आहे इथे आल्यावरती। कसं वाटतं आम्ही आपण आल्यावरती खूप वर्षांनी इथे? मस्त वाटते. मला आम्ही लास्ट टाइमला इथून आलो, पप्पा इथे धडकलेले। तर आम्ही ना इथे, मी लहान असताना इथे खूप खेळायचो, आणि आजोबा सारखे मला ओरडायचे की इथे येऊ नको, इथे येऊ नको। ते म्हणजे लहानपणी इथे साप पण खूप निघायचे। तर काय नाही, खूप वर्षांनी आल्यानंतर खूप चांगलं वाटतं इकडे, मस्त एकदम रिफ्रेशिंग वाटतंय, परत त्या आठवणी येत आहेत। तर आता इथे आम्ही विजिटिंगला आलो आहे, तर याच्यानंतर आम्ही परत जाणार आहे खालती मंदिरात दर्शन करायला। तर मम्मी आतमध्ये घरात गेली आहे भेटायला पाहुण्यांना, त्यांचं भेटून झाल्यानंतर आम्ही खालती जत्रेला मंदिरात दर्शनाला जाणार आहे।
तर आता उन्हाळ्याच्या इथे कैऱ्या पण आलेल्या आहेत, झाडांना आपण बघू शकतो. तर मम्मीच्या गावाला आले तर मम्मी गेली आहे आता ज्यांना ज्यांना ओळखते त्यांना त्यांना भेट द्यायला. तर जत्रेची हीच खासियत असते की आपण ज्या ज्या लोकांना ओळखतो त्या लोकांना जाऊन आपण भेट घेऊ शकतो, निदान वर्षातून एकदा तरी. हीच जत्रेची म्हणजे जत्रेचा फायदा असतो एक म्हणू शकतो आपण. तर चला आता इथून गाठभेट झाल्यानंतर आपण जाऊया मंदिरात दर्शन करायला. मम्मा कसं वाटतंय तुला? कसं वाटतं कसं वाटतं तुला सगळ्यांना भेटून आलीस? आपण नसलो कधी मम्मी कसं वाटतंय आपण तुझ्या गावाला आलोय खूप वर्षांनी? आले, पण माझी माणसं बाकीची कोण येतात जरा भेटली की मला कोणी बरगाव करून गेली पहिल्यापासून वर्षाला सोडते, वर्षाला येते ती वर्ष. तर आता आम्ही मम्मीनी गाठभेट घेतली आहे सगळ्यांची. सगळ्यांची घेतली. तर आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शन करायला. चला आता तुम्हाला मम्मीच्या गावची पापरड्याची जत्रा दाखवतो आता कशी असते. खरं तर जत्रा कालच झाली, पण आज दर्शन घेण्यासाठी माणसं आले असतील, तर जाऊन बघूया आता तिकडे. तर तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की इथे हे एंट्रन्स आहे गावाचं, पापर्डी गावाचं. आणि आम्ही इथे इरिगेशनमध्ये आम्ही लहानपणी यायचो. आजी इथे कपडे धुवायला यायची तेव्हा या झाडाकडे आम्ही खेळायचो. या इरिगेशनमध्ये आम्ही आंघोळ वगैरे करायचो, कपडे धुवायला यायचो आम्ही. ती काहीतरी सांगत होती कोण भांडण करत असलं पुढे नंबर घेण्यावरती पण नाही घेतली. अरे मग परत हेच ते झाड आहे, हेच ते झाड आहे जिथे आम्ही लहानपणी यायचो, इथे खेळायचो, पाण्यामध्ये कपडे धुवायला यायचो. आणि आत्ता रस्ता वगैरे बनलेला आहे या गावामध्ये. इथून या गावाची एंट्रन्स आहे, पापर्डी गावाची. तर आता आम्ही आलेलो आहे इकडे. तर इथून आपल्याला आता जायचं आहे मंदिराकडे दर्शन घ्यायला. तर इथून आता जत्रा चालू होते, ते पोस्टर वगैरे लावलेले. जाहीर सदाप्रमाणे सादर करीत आहोत. कैलासवाच्या आबाजी लोकरे जनावरे त्यांच्या आश्रयाखाली मास्टर गजानन बेलावरीकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या संचातून घडणारं एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं साखर बी द्या, साखर द्या. तर आता मम्मी घेते नारळ वगैरे दुकानातून आणि आम्ही वेट करतोय. मला वाटलं खाली असेल दुकाने नारळाचं, तर काहीच नाही खाली म्हणजे आपलं
डोक्याचं तर हे फणसाचं झाड आहे. इथे फणस पण आहे. सांगितलं दादासाहेब काय म्हणाले? दादासाहेब मी आलो. दादासाहेब काय म्हणाले? आज तू आलाय, तुला जरूर दिसतोय. आलाय कसा नव्हता हो? येते का देकडे मी आता गेली तू येत नाहीस त्याच्यात दे तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिराचं दर्शन घ्यायला. बॅकग्राऊंडला आवाज चालला आहे, तिथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे. तर आता आतमध्ये चाललेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. रस्त्याच्या बाजूबाजूला शेती वगैरे चालू आहे. नाही म्हण नको सर्विस वाला पाहिजे मी बी देवाचा माणूस आहे जमता जमता 2 मिनिटं नाही परत ते काय करू काय निकाल ते पाऊस येईल मम्मू. हळद लावू. तसं नाही आपल्याला काय लावू मला कुठं लावू चला घेऊन लागते कुठं बसूया थांब मी आता बाबा गाडीशिवाय येणारच नाही. कसं वाटतंय आम्ही? मला नाही आवडत. का नाही आवडत? त्याला गाडी नाही गाडी पाहिजे. गाडी तर येईल. तर बघा आम्ही त्याला खूप त्रास होतोय चालायला उन्हामध्ये. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आम्हाला गाडी मिळवून द्या. डिफेंडर पाहिजे मला. हां डिफेंडर ग्रीन कलर व्हाईट कलर. त्यासाठी हाताला पकड ना म्हणजे मला थटणार नाही तुला नाही. मला बी नव्हतं हे वाटत अजून 4 महिने नाही झाले आमचं आम्ही आलो होतो 21 मध्ये त्याच्यानंतर यायचं होतं पण तुम्ही आलाच नाही. आता ती गाडीवाला असं येऊन जाते का काय दादाचं पोरगं काय माहिती. आता चालता मम्मीचा किस्सा सांगत होती पहिल्यांदा. मम्मी परत सांग काय सांगत होतीस? तर याच जळणाला घुसत होतो आम्ही पाट्यावरून जळण काढायचो आणि आठवड्याला याचं इकडे जळणात घुसायचं. तसं नव्हतं पहिलं आता झालं हे पण
हे सगळ्या अडचणीत घुसायचो आम्ही, जळणं काढायचं. हां तर मम्मी पहिल्यांदा इथे अडचणीमध्ये जाऊन अडचणीमध्ये जळण काढायला असल्या उसामध्ये भांगलायला 2-3 रुपयामध्ये दिवसभर 2-3 रुपयामध्ये दिवस करून ते- जास्त भांगलं करायला. म्हणून आम्हाला काय किंमत वाटत होती पैशाची, आणि अजून पण वाटते. पण करणार काय, आता झालं वय गेलं, शिक्षणाचं काही महत्त्व नाही केलं. आता पोरबाळांचं महत्त्वाचं काय व्हावं म्हणून आलो आहे आम्ही देवाला. इथं नारळ पाणी द्यायचं, गुलाल हायचं इथे, कोणी तर नाहीच आहे. तर आता आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता मागे मंदिर आहे. बोंड घ्यायचं आहे.